काय करायचं ना या पोराचं काही कळत नाही मला. घ्या, मी काय म्हणते, मी याचं नाव मॅट्रिमोनी साईडवर नोंदवू का? अगं पण या फील्ड मधल्या मुलाशी कोण लग्न करणार आहे? त्यापेक्षा त्याचं त्यालाच जमू दे ना कुठेतरी. काय त्याच्या त्याला जमू दे, त्याला काय कळतं? तुम्ही चहा प्या. अहो त्याच्या भरोश्यावर आपण राहिलो ना तर कुठल्या तरी भिक्कारड्या पोरीला घरात घेऊन येईल सून म्हणून. हे बघ आई, आई अगं असं नको म्हणूस ना. अगं तिला एकदा भेट तरी. अगं तीच काय, तिची फॅमिली सुद्धा खूप चांगली आहे आई. हो, तुला नाही कळतं? आणि त्याचं वकीलपत्र घेऊन फॅमिली चांगली आहे म्हणे. काय तर ती मेली फॅमिली. बाप काय म्हणे, सिनेमात मारामारी करतो. आणि ती आई आई त्या सिनेमातल्या बायकांचे केस सरळ करत फिरते. बाई 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 बाई, ती आत्या आत्या काय म्हणे, सिनेमातल्या गर्दीमध्ये उभी राहते. ही ही असली फॅमिली, भिकारडी फॅमिली आहे सगळी. हे बघ, तुला आत्ताच सांगते, ही असली भिकारडे धंदे करणारी पोरगी मला सून म्हणून अजिबात घरात चालणार नाही. एक मिनिट आई. तुझ्या गोष्टीला भिकेचे धंदे म्हणतेस ना, त्यात तुझा मुलगा सुद्धा काम करतो. इतकंच नाही, लाखो लोक काम करतात. आज मुंबईत कुणाची मदत न घेता तुझा मुलगा एकटा राहतोय ना, ते या धंद्यामुळेच. आणि हा भिकेचा धंदा नाहीये. इतर कामांसारखा आम्ही कष्ट करतो, घाम गाळतो. कळतंय ना? घ्या, आता हा तुमचा ड्युटा मला शिकवणार. आज आलेला पोरगा तुझ्यापेक्षा ना 10 पावसाळे जास्त पाहिलेत मी, आणि आला मला मोठा शिकवायला. बाबा, मला माहितीये ना, नाही तुमची सोकल जॉब सिक्युरिटी नाहीये आमच्या फील्डमध्ये, माहितीये मला. पण आत्ताच्या जगात ती कुठेच नाहीये. आयटी मध्ये काम करणारे रोज नोकऱ्या जात आहेत त्यांच्या. हो ना. आणि इंजिनियर्स ते तर बेरोजगार आहेत. सांगा ना, कुठल्या क्षेत्रात जॉब सिक्युरिटी आहे सांगा ना. हे हे सांगणार तुला? अरे हे काय सांगणार, जॉब सिक्युरिटी म्हणे. हे बघ, त्याला ना मान असतो, मान. कळलं? मान. हे बघाई, जो त्याला दिलेलं काम चांगलं करतो ना त्याला मान मिळतो. जो नाही करत त्याला मिळत नाही. सिंपल. सगळ्या क्षेत्रात असंच असतं. आता मी काय किंवा मोहिनी काय किंवा तिच्या घरचे काय, सगळेजण आपलं काम चोख करतात. त्यामुळे माझ्या कामाबद्दल मी एकही शब्द ऐकून घेणार नाहीये, लक्षात असू दे. खाली बस. कसं बोलतोय हा? हा, सांगा याला. अहो काय काय करायचं या पोराचं? अहो तुम्ही बोला ना. मी बोलते. मुकुंद, अरे जळगाववरून ना एक मोठं स्थळ आलंय. अरे कारखानदार आहेत मोठे. तुला सांगते, स्वतःच्या पोरीला मुंबईत या मुंबईत फ्लॅट घेऊन देत आहेत ते. मी लगेच त्यांना म्हणाले 3 BHK चा फ्लॅट पाहिजे आम्हाला. लगेच हो म्हणाले ते. काय हो, 3 BHK कितीला पडतं? 1 करोड. तुम्ही गप्पा, तुम्हाला काय कळतंय? मुकुंद, मी तुला सांगते, त्याच पोरीशी लग्न करायचं. अरे मला सांग, किती दिवस अजून या कुऱ्हाड्यात पडून राहणार आहेस तू? अरे उद्या तुला पोरं बाळ होतील. मला सांग, आता त्या पोरांना या असल्या कुऱ्हाड्यात मोठे करणार आहेस का तू? हा, ते काय मला माहिती नाही, पण मी मोहिनीशिवाय दुसऱ्या कुणाशीच लग्न करणार नाहीये. हो, मग असाच घरात पडून राहा. हा, आम्ही पोचू तुला. हे बघ, तुला परत एकदा बजावून सांगते, या असल्या भिकारड्या पोरी बरोबर तुझं लग्न होऊ देणार नाही. आई तोंड सांभाळून. मला माझ्या घरात खानदानी पोरगी सून म्हणून पाहिजे. कधी कधी आई बाप्पाचं काय म्हणून ऐकत नाही हो. नुसता जीवाला घोर लावला या पोरीनं. काय सुख दिलं याने आपल्याला अगं आजपर्यंत. पण मी काय एक म्हणतो, शब्द ऐकत नाही आपला. अगं मी म्हणतो की तुम्ही काय म्हणू नका. तुम्हाला चहा देऊ? नाही, म्हणजे चहा चांगला झालाय. अजून एक कप देते तुम्हाला चहा. यांच्याशी वाद घालण्यातच काही पॉइंट नाहीये. अरे दादा तू नको ना चिडूस प्लीज. तुझ्यामुळे झालंय सगळं. मी काय कशाला बोलवलंस यांना जळगाववरून? माझं लग्न लावायला की मोडायला?
आईला तर कशाचीच किंमत नाही, फक्त पैशांची किंमत आहे. हे तू नको ना चिडूस प्लीज. हवं ना तर मी समजावून सांगेन तिला प्लीज. काय समजवणार? हे बघ, काही झालं ना तरी तुझं लग्न हे मोहिनीशीच होणार. ते तर मी करणारच आहे. आई, मी लग्न मोहिनीशीच करणार आहे.